तर अल निनो आणि जागतिक युद्धाचे भारतीय शेतीवरती काय परिणाम होतात या विषयावरती आपण थोडंसं डिस्कस करूयात। नमस्कार, मी शेतकऱ्याची पोर शैला शिंदे पंढरपूरहून कॉम्पिटिशन मध्ये सहभाग घेतल्यामुळे या सब्जेक्ट वरती मी छानसा व्हिडिओ फक्त शेतकऱ्यांसाठी बनवत आहे। तरी बांधवांनो, 1950 नंतर 2026 साली म्हणजे आता चालू वर्षी अल निनो सारखं मोठं संकट आपल्या भारतावर येऊन पडलेलं आहे। याच्यामुळे काय होतं, पावसाचं प्रमाण हे कमी होतं, म्हणजे पॅसिफिक महासागरामध्ये तापमान वाढल्यामुळे नेहमीपेक्षा पाऊस हा कमी पडतो किंवा मान्सूनचं वारं हे कमजोर होतं आणि पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। भात, सोयाबीन, मका यासारख्या हंगामी पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, कारण मान्सून हा वेळेवर नसणार आहे। तसेच कोरडवाहू शेतीच्या उत्पादनात कमालीची घट सुद्धा होती। एल निनोमुळे दुष्काळ आणि जलसंकट मोठ्या प्रमाणात येऊ शकते, म्हणजे मराठवाडा, विदर्भ अशा वेगवेगळ्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुद्धा भासू शकते आणि भूजल पातळी खालावत जाते आणि रब्बी हंगामावरती विपरीत परिणाम सुद्धा होतात। तर अशा पद्धतीने एल निनोचा जागतिक शेतीवरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालेले आपण पाहिलेले आहेत। आता आपण बघूयात जागतिक युद्धाचा भारतीय शेतीवरती काय परिणाम झालेला। शेतकरी बांधवांना जागतिक युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खते आणि कच्च्या मालाची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवून येते आणि आपल्या शेतीसाठी उपयुक्त असलेले युरिया, DAP यांच्या किमती भडकतात आणि आखाती देशातून निर्यात होणाऱ्या कच्च्या मालावरच्या निर्बंध भरपूर लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं वाहतूक आणि पुरवठा साखळी ही खंडित होते आणि जागतिक युद्धामुळे वाहतूक ही महाग आणि असुरक्षित होते। सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे महागाई वाढते। जागतिक युद्धामुळे भारतीय शेतीवरती खूप मोठ्या प्रमाणात नुकसान म्हणजे महागाई आहे, कारण खाद्यतेल, इंधन तेल म्हणजेच पेट्रोल, डिझेल आणि खाद्यतेलाच्या किमती भरमसाठ वाढल्या होत्या। त्याचं नुकसान तर सगळ्यांना भोगावंच लागलं आहे। त्यासोबत युद्धामुळे आपल्या देशातील केळी ही निर्यात झाली नाही, त्याच्यामुळे सुद्धा भारतीय शेतकऱ्यांना खूप मोठं नुकसानाला तोंड द्यावं लागलं आहे। आपण बघितले, केळी निर्यात न झाल्यामुळे केळीचे भाव खूप पडले आणि त्याचा थेट फटका हा भारतीय शेतकऱ्यांना पडलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, म्हणजे एल निनो आणि जागतिक युद्धामुळे भारतीय शेतीवर झालेले परिणाम हा सब्जेक्ट तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि शेतकऱ्याची पोरचे व्हिडिओज नक्की बघत राहा। धन्यवाद।